सोलापूरचे भाजपाचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज हे जातीचा खोटा बनावट दाखला बनवून सोलापूरच्या लोकांची दिशाभूल केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केली। विद्यमान खासदार बीजेपीचे अधिकृत उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांनी 2019 साली या सोलापूर जनतेचा मतदारसंघाचा खोटा जातीचा दाखला दाखवून सगळ्याचे दिशाभूल करून लोकांची मते घेऊन तो निवडून आलेला आहे। त्या निमित्तानं मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज खासदार बीजेपी पक्षाचे खोटे उमेदवार आहेत, होय अनुसूचित जातीचे नाहीत, एससी समाजाचे नाहीत, तरी पण बेडा जंगम हा दाखला तो वापरून त्यांनी निवडून आलेला आहे। आज जर सोलापूर शहरामध्ये बघितलं की अनेक महाराज अनेक विद्यमान सध्याचे विजय देशमुख आमदार हे स्वतःही अनुसूचित जातीचा दाखला काढला, अशा प्रकारचे पेपरला फोटो होते, त्यांची मुलाखत होते। पण या सोलापूर शहराचे जे स्वाभिमानी लिंगायत समाज आहे, या लिंगायत समाजाचे जे अध्यक्ष आहेत विजय हत्तुरे साहेब त्यांनी एक आव्हान केलेलं आहे सोलापूरला, की सोलापूर शहरामध्ये जय सिद्धेश्वर महाराज सारख्या माणसाने खोटा जातीचा दाखला काढून जर निवडणूक लढवत असेल, त्या निवडणूक लढवित असताना आम्ही लिंगायत समाजाचे विजय देशमुख असू द्या, कुठलाही महाराज येऊ द्या, लिंगायत समाज म्हणून स्वतःला म्हणणारे आणि अनुसूचित जातीचा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्याला आम्ही मतदान करणार नाही। कारण आम्ही लिंगायत समाज असताना अनुसूचित जातीचा दाखला वापरून फार मोठे आमच्या लिंगायत समाजाचे संपूर्ण सोलापूर शहरात नाही, जिल्ह्यात नाही, भारत देशामध्ये बदनामी होत आहे। जर कोणी जर दाखला आणत असेल आम्ही त्यांना हाणून पाडू, त्यांना आम्ही मतदान करणार नाही, त्यांना सत्तेपासून दूर ठेवू, अशा प्रकारचं एक आव्हान लिंगायत समाजाने केलेलं आहे। मी लिंगायत समाजाचा खरंच मी आभार मानतो, कारण लोकशाहीला मानणारा आहे, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांना मानणारा जो लिंगायत समाज आहे, खरोखर लिंगायत समाजाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। पण आदरणीय विजय देशमुख साहेबांनी या जय सिद्धेश्वर महाराजांना त्यांनी उमेदवारी दिली आणि निवडून आणले। परत एकदा कुठल्या तर महाराजाला खोटे जातीचे दाखले निवडून आणून द्यायचा हे फार मोठं लोकशाहीला घातक आहे। कारण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला मागासवर्गीला जे कवच कुंडले दिले, कवच कुंडले म्हणजे कोण? संविधानाच्या मानाने संपूर्ण मागास एससी असू द्या, NT असू द्या, VJT असू द्या, या सर्व लोकांना मान सन्मानाने जगण्यासाठी, मान उंच करण्यासाठी एक प्रकारचा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्हाला आरक्षण दिलं आहे। पण आरक्षण लोकच आमचे खोटे दाखले घेऊन हिसकावून घेत आहेत। पण अशा हे जय सिद्धेश्वर महाराजांचा दाखला रद्द झालेला आहे। जय सिद्धेश्वर महाराजावर 420चा गुन्हा नोंद केलेला आहे, तरीही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रविष्ट असताना आम्हाला न्याय मिळत नाही। गेल्या अनेक वर्षापासून 5 वर्ष होत